मनसर नगर पंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ राजश्रीताई दत्तात्रय गांजळे यांचा पिंपळगाव खडकी येथे भव्य नागरी सत्कार संपन्न झाला। याच मंगलमय प्रसंगी शिवसेना शाखा प्रमुख श्री कैलास भागुजी पोखरकर यांचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देणार अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ राजश्रीताई गांजळे यांनी आपल्या मनोगतात दिली। यावेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्तजी निकम, युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील, वडगावचे सरपंच वैभव पोखरकर, स्वप्नील बांगर व अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। पिंपळगाव खडकी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यात उपस्थित झाले। मनसर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे नगराध्यक्षा राजश्रीताई गांजळे बोलल्या। भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम यांनी सौ राजश्रीताई गांजळे यांना यशस्वी कार्यकाळासाठी आणि श्री कैलास पोखरकर यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। धडाडीचे कार्यकर्ते कैलासराव भागुजी पोखरकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन, त्याचप्रमाणे लोकनियुक्त नगरात निवड झाली त्या सौ राजश्रीताई दत्ता गांजळे यांचा सत्कार आणि या निमित्ताने उपस्थित आपण सर्व सन्माननीय ज्येष्ठ वडीलधारी तरुण सहकारी मित्र ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, हे कार्यक्रम मला सचिननी सांगितलं आणि बंटीनी सांगितलं की बरोबर तुम्ही 7:30ला या आणि मी 7:30 वाजता बरोबर आलो, परंतु कामं असतात आपल्याला, थोडा उशीर झाला, मलाही 8:30 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं, थोडं लेट होतंय, पण आज एक जीवनामधला प्रत्येक व्यक्तीच्या वाढदिवस हा एक आनंदाचा क्षण असतो आणि या वाढदिवसाला आपण काही ना काहीतरी संकल्प मनामध्ये करत असतो। पूर्वी वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होत नव्हते, परंतु सुरुवात राजकीय क्षेत्रातील नेते मंडळीपासून झाली, नंतर लहान मुलांपर्यंत ते आलं की आपला लहान बाळाचा वाढदिवस झालाच पाहिजे। आता तर बरंच कोण पूर्वी 5वी व्हायची, 12वी व्हायची, आता तर काय बोर स्नान वगैरे बरेच काहीतरी येते, महिन्याला जाई वाढदिवस आता साजरे होतात आणि हे लहान मुलांचं पाहून तुमच्यासारख्याला वाटलं आपलाही झाला पाहिजे, मग 61 व्हायची, 75 व्हायची, सहस्र चंद्रदर्शन, पण आता सर्रास हा वाढदिवस एक आनंदाचा क्षण हा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीचा त्या ठिकाणी झाला आहे आणि आज कैलासरावांचा वाढदिवस संपन्न होत असताना त्यांना आपण निरोगी आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करू। कारण शेती करत असताना पिंपळगाव सारख्या गावामध्ये यात्रा उत्सव असेल, धार्मिक कार्यक्रम असतील, पूर्वीचा सामुदायिक शुभविवाह सोहळा असेल, कैलासराव सातत्याने सहभागी त्या ठिकाणी असायचे आणि एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून देखील या गावात परिसरात शिवसेना वाढवण्याचं काम त्यांनी सुरुवातीपासून आजपर्यंत केलेलं आहे। मला देखील त्यांचा चांगल्या प्रकारचा अनुभव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आला की त्यांनी देखील मनापासून अतिशय चांगल्या प्रकारची साथ देत असताना पिंपळगाव देखील माझ्या पाठीमागं भरभक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहिलं, हे मी कधी त्या ठिकाणी विसरू शकत नाही। अशी कामगिरी आपण सर्वांनी केली। सुजाताताईंना देखील आपण सर्वांनी गावामध्ये ग्रामपंचायतचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, ते देखील त्यांच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढा विकास करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। आता सत्ताधारी पक्षात ते असल्यामुळे सचिनने सांगितलं की निधीची काही कमतरता त्या ठिकाणी नाही आणि आता मनसरवरून आता खाली इकडे येतंय म्हणल्यानंतर आता तर काही काळजीच करायचं कारण नाही, कारण शेवटी त्यांचं माहेर आहे आणि वाढवची जबाबदारी त्यांच्याकडे आहे की आमचं तर आहे, आमचा हात म्हणजे आता आम्ही विरोधी पक्षामध्ये, त्यामुळं सत्तेवाल्यांना कसे दुरीत बसवायची हे काम आम्ही तुमच्या साथीनं जोरात त्या ठिकाणी करतोय। हा, ते काय आता सगळंच येते। राजश्रीताईंचं देखील एक दत्ताभाऊंची प्रत्येक आपण म्हणत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक अर्धांगिनी म्हणून त्यांच्या सौभाग्यवती राजश्रीताईंना देखील त्यांना चांगल्या प्रकारची साथ दिली, म्हणजे पुरुषाच्या यशात
महिलेचा जसा 50% वाटा आई असेल, पत्नी असेल असतो, तसं राजश्रीताई तुम्ही आता मानायला पाहिजे की माझ्या यशामध्ये देखील दत्ता भाऊचा वाटा 100% त्यांचा. धन्यवाद. एवढं मोठं मन त्यांचं आहे. आणि की पदावर त्यांची बायको म्हणून त्या तिथे गेलेले नाही, तर त्यांचं देखील स्वतःचं मत एक ठाम त्या ठिकाणी असतं. त्यांची मुलगी देखील चांगल्या प्रकारची क्रिकेट प्लेअर देखील आहे. म्हणजे असं दत्ताभाऊ की एकदा माणसाने ठरवलं की मला काही ना काहीतरी त्या ठिकाणी करायचे, समाजासाठी काम करायचे. गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की दत्ताभाऊच्या पायामध्ये चप्पल देखील त्या ठिकाणी नसते आणि लोकांकरता झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची एक प्रतिमा तयार झाली आणि म्हणून लोकांनी देखील त्यांच्या पारड्यामध्ये त्या ठिकाणी कल टाकलेला आहे. आता ताई नगराध्यक्ष झाल्यानंतर दत्ताभाऊनी चप्पल घातली की नाही मला माहित नाही. पाणी योजना आता ताईंच्या हातात आहे, किती लवकर चप्पल त्या ठिकाणी त्यांनी घातली पाहिजे, म्हणून त्या किती आता जोर लावतात आपण पाहू. निश्चितच त्यांना देखील मी चांगल्या कामासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो की प्रथम नगराध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करावं, अशाच प्रकारच्या अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी करतो. आमचे देखील तुतारीचा आवाज तिथं आहे, एक का होईना आमचं त्या ठिकाणी शिलेदार निवडून आलेले आहेत, त्यामुळं त्या देखील चांगल्या कामात तुमच्या पाठीमागे आमच्या भगिनी देखील राहतील असा देखील विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि तुम्हा दोघांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळं आपणा सर्वांची रजा घेतो. रजा घेत असताना आज नाताळ आहे, 6 दिवसानंतर नवीन वर्षाची आपली सुरुवात होणार आहे. 2026 या नूतन वर्षाच्या देखील ॲडव्हान्समध्ये मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपण सर्वांनी 3 आणि 4 तारखेला देखील थापलिंगच्या यात्रेला उपस्थित राहावं, असं देखील जेवणासह, नाही तर नुसते माणसाला गाड्याला आले शेव रिवडीन जिलेबी खाली राहिलं रामदास असं काय डोक्यात घेऊ नये. आणि नंतर जे काय उरलं सुरलं आहे आता बातम्या येतील हे जातील. आता आमचा प्रयत्न आहे की जसं मनसरला आमचा प्रयत्न होता की आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी फाईट द्यायची, पण ते थोडंसं फिसकटलं आमचं. पण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमचं एकत्र लढण्याचा माझा देखील मानस स्वतःचा व्यक्तिगत देखील त्या ठिकाणी आहे. आता इकडं प्रवीण शेठ आहेत, इकडं सचिन देखील आहेत. असं की शेवटी आपल्याला चांगल्या लोकांचं जर कल्याण करायचं असेल तर एकजूट ही महत्त्वाची त्या ठिकाणी असतं. जसं आपण बिबटेच्या प्रश्नावर सगळे एकत्र आलो आणि सरकारला निर्णय घ्यायला भाग त्या ठिकाणी पाडलं, म्हणून तुमच्या मनामध्ये विधानसभेला जे होतं ते कागदावर जरी उतरलं नसेल तर आत्ता आमचं जरी त्या ठिकाणी जुळलं नसेल तर सामान्य कार्यकर्ते आपल्यासाठी जे लढले त्यांचं बाकी निशाण फडकलं पाहिजे, यासाठी आपण एकत्र येऊ अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.